इकडे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाड जवळ सापडलेली आहे। सरीग्राम मालाफलिया इथे एका बंद दगडाच्या खाणीमध्ये ही कार सापडलेली आहे। पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गाडी पाण्यातून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान यावेळी खदानीतून एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोन सुद्धा मिळालेला आहे। संतोष पाटील आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। संतोष, नेमकी काय कोणत्या वस्तू सापडलेल्या आहेत आणि अजून शोधकार्य कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच अमोल, शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या 12 दिवसापासून बेपत्ता होते। त्यांचं अपहरण झालेलं होतं आणि आज 12वा दिवस आहे आणि आज आहे ते गुजरातच्या भिलाडमधील जे सरीगाम आहे, सरीगामची मालाफली आहे, इथे एक बंद पडलेली खदान आहे जिथे मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी आहे आणि ह्याचमध्ये ती त्यांची ब्रिझा कार आहे ती टाकल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आणि सध्या सर्व पोलीस आणि पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे इथे घटनास्थळी आहेत। आता जो क्रेन आहे ती लावण्यात आलेली आहे। जे गोताखोर आहेत ते आतमध्ये जाऊन त्याचा शोध घेत आहेत आणि हायड्राने ही कार काढण्याचा प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे। मात्र गोताखोर जेव्हा आतमध्ये गेले आणि त्यांना एक काळ्या रंगाचं जॅकेट मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये एक सफेद रंगाचा हेडफोन सुद्धा मिळालेला आहे। नेमकं हे जॅकेट कुणाचं आहे, तो हेडफोन कुणाचा आहे, हे अशोक धोडींचंच आहे का, हे सध्या तपासलं जात आहे। मात्र सध्या जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे आणि काही वेळात ह्या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे ती आहे। अमोल, धन्यवाद संतोष या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।